3 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात आक्रोश। मालेगावमध्ये मोर्चेकरूंचा कोर्टात छळण्याचा प्रयत्न। आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी मोर्चेकरू आक्रमक। पोलिसांकडून नियंत्रणासाठी सौम्य लाठीचार्ज। मालेगावमधील आक्रमक मोर्चेकऱ्यांनी न्यायालयाच्या दरवाजावर चप्पल फेकून मारल्या। न्यायालयाचा दरवाजा तोडण्याचा जमावाकडून प्रयत्न। मालेगाव न्यायालयात मोर्चेकरूंनी आक्रमक होत आत शिरण्याचा प्रयत्न केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे बंद। पोलिसांकडून नागरिकांना शांततेचं आवाहन। मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची रुपाली चाकणकर यांनी घेतली भेट। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करणार। चाकणकरांची प्रतिक्रिया। मालेगावमधील घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरच्या पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा। चिमुकलीला न्याय देऊन आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मोर्चातून मागणी। मोर्चात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा सहभाग। नांदेडमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा। पोलिसांच्या भक्कम पुराव्यानंतर नांदेड जिल्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। 6 मार्च 2023 रोजी घडली होती घटना। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्या जेरबंद। रामहरी बोंबे यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात 16वा बिबट्या जेरबंद। वन विभागानं परिसरात 36 पिंजरे लावले होते। 12 ऑक्टोबर ते आतापर्यंत 16 बिबटे जेरबंद। बीडच्या आष्टीनंतर आता गेवराई तालुक्यात बिबट्याचा वावर। ट्रॅक्टर चालकानं व्हिडिओ काढत सोशल मीडियावर केला शेअर। अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा। वन विभागानं तपासणी केल्यानंतर हा प्राणी बिबट्या नसून वेगळा प्राणी असल्याचं निष्पन्न। नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण। अहिल्यानगरमध्ये वन विभागाच्या विरोधात प्रहारचं अनोखं आंदोलन। वन विभागाच्या गेटवरच खेकडे फेकत प्रहारचं आंदोलन। बिबट्याचे वाढते हल्ले रोखण्यात वन विभाग अपयशी ठरल्याचा आरोप करत प्रहारचं आंदोलन। पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। गुजरातमधील बिबटे महाराष्ट्राच्या सीमेवर सापुतारा भागात सोडले जातात। तिथून ते महाराष्ट्रात प्रवेश करतात। खासदार निलेश लंके यांचा दावा। येवल्यामध्ये कांदा प्रश्नी शेतकरी संतप्त। कांद्याचा दर 500 ते 700 रुपयांपर्यंत कोसळल्यानं शेतकऱ्यांचा रास्ता रोको। चांदवडमधील मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन। कांद्याला प्रति क्विंटल 1000 ते 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी। चांदवडमध्ये शेतकऱ्यांकडून मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको। कांदा दर 500 ते 700 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कोसळल्यानं रास्ता रोको। मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा। धाराशिवमधील ढोकी चौकात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं चक्काजाम आंदोलन। ऊसाला 3500चा प्रति टनाप्रमाणे दर देण्याची मागणी। लवकरात लवकर दर जाहीर न केल्यास कारखाने चालू देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा। कारखानदारांना टाकलेल्या दरोड्यावर फलायचं असल्यानंच सगळे कारखानदार देवाभाऊंचे अनुयायी बनलेत। राजू शेट्टींची टीका। तर उद्धव ठाकरे यांना ऊसातलं काहीच कळत नाही, त्यांना नेमकं कशातलं कळतं हा संशोधनाचा विषय, शेट्टींचा टोला। राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या संथ गतीनं सुरू। आतापर्यंत 16,51,000 हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या पूर्ण। गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तब्बल 57 लाख हेक्टरवर झाल्या होत्या पेरण्या। वाशिम जिल्ह्यात सौर कृषी पंप योजना कागदावरच। हजारो शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केले, मात्र प्रत्यक्षात एकाही शेतकऱ्याला कृषी पंप मिळाला नाही। रब्बी हंगामाला सुरुवात, मात्र पाण्याची गरज असताना अपेक्षित सोलार पंप न मिळाल्यानं शेतकरी हतबल। कागलमधील सहलीला गेलेले शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार परतले। अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांना शहरात आणलं। कागलमध्ये मुश्रीफ घाटगे विरुद्ध संजय मंडलिक असा रंगणार सामना। बारामती नगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 नगरसेवकांची बिनविरोध निवड। बारामती नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच 8 नगरसेवकांची बिनविरोध निवड। दोंडाईचामध्ये नगराध्यक्षांसह सर्व भाजपच्या 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड। भाजप विरोधातल्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 26 नगरसेवक बिनविरोध। प्रशासनाकडून अधिकृत घोषणा बाकी। रायगडच्या पेण नगरपालिकेत भाजपचे अभिराज कडू तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुशीला ठाकूर बिनविरोध विजय। अर्जांच्या छाननीत 2 अर्ज बाद झाल्यानं बिनविरोध विजय। काँग्रेसकडून भोकरदन नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला। हर्षवर्धन सपकाळ, कल्याण काळेंसह स्थानिक नेते उपस्थित। नगर परिषदेतील सत्ता पुन्हा एकदा टिकवण्यासाठी काँग्रेस नेत्यांसमोर आव्हान। काटोलमधील आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडला। सूत्रांची माहिती। काटोलमध्ये पवारांच्या एनसीपीचा शेकापच्या अर्चना देशमुखांना पाठिंबा। अर्चना देशमुखांसोबत आघाडी करण्यास सलील देशमुख यांचा होता विरोध। दरम्यान सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा।
अमरावतीच्या तिवसामध्ये काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का. माजी जिल्हा परिषद सदस्य अलका देशमुख, सहकार नेते मनोज देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. स्थानिक निवडणुकीत लोणावळा आणि वडगावमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा. लोणावळा वडगावमध्ये ताकद वाढणार, सुनील शेळकेंचं वक्तव्य. सांगोला नगरपालिका निवडणुकीत आजोबा आणि नातू दोघंही रिंगणात. मारुती बनकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली, तर नातू यश बनकर यांचाही प्रभाग क्रमांक 5 मधून नगरसेवक पदासाठी अर्ज. आळंदी नगर परिषद निवडणुकीत महायुतीत फूट. अध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध अजित पवारांचे राष्ट्रवादी आमने-सामने. साताऱ्यात दोन्ही राजेंसमोर बंडखोरीचं मोठं आव्हान. सातारा पालिकेच्या 50 जागांसाठी मोठी चढाओढ. दोन्ही राजेंकडून उमेदवारी न मिळालेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर अपक्षांनी माघार घ्यावी म्हणून दोन्ही राजे प्रयत्न करणार. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी पात्र असलेले अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे. अनगरमधील 17 नगरसेवक आणि नगराध्यक्षांची बिनविरोध निवड. उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानं अनगरची निवडणूक चर्चेत. जळगावच्या 40 गावात 2 दिवसात 11 उमेदवारांची माघार. बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी करताना प्रमुख पक्षांची दमछाक. सोलापूरमधील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतून 19 जणांची माघार. करमाळा नगरपालिकेच्या 10 प्रभागांमधून 1 नगराध्यक्ष आणि 20 नगरसेवकांसाठी निवडणूक प्रक्रिया. निवडणुकीचं चित्र स्पष्ट. धाराशिवमध्ये 35 जणांची नगरपालिका निवडणुकीतून माघार. नगराध्यक्षपदाचे 4 तर नगरसेवक पदाचे 31 अर्ज मागे. अद्यापही जिल्ह्यात नगराध्यक्षपदाचे 71 तर नगरसेवक पदाचे 895 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. नांदेडमध्ये भाजपकडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज मागवायला सुरुवात. इच्छुक उमेदवारांना अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी विशेष QR कोड. 25 नोव्हेंबरपर्यंत भाजप कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार. साताऱ्याच्या कराडमध्ये पदयात्रेनं भाजप उमेदवारांनी केला प्रचाराचा शुभारंभ. भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या नेतृत्वात काढण्यात आली पदयात्रा. गोंदियात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था. निवडणूक काळात दारू, रोकड किंवा कोणत्याही प्रकारचं प्रलोभन मतदारांपर्यंत पोहोचू नये यासाठी पोलीस प्रशासनासह अधिकारी सतर्क. गावात फुकट फिरू नका, नेट द्या, मत घ्या. चिपळूणमधील तळवडे गावाची बॅनरमधून अनोखी मागणी. गावात नेटवर्क नसल्यानं त्रस्त नागरिकांकडून अनोखी शक्कल. तळवडे गावातील रस्त्यांवर लावलेला बॅनर ठरतायत लक्षवेधी. जळगाव पालिकेची 4,38,523 मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध. 33,770 दुबार मतदार असल्याचं उघड. मतदार याद्यांमधील सुमारे 40,000 मतदारांची फेरफार झाल्याचाही अंदाज. नांदेडच्या बिलोलीमध्ये राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराला पतीसह डांबून ठेवल्याचा प्रकार. वॉर्ड क्रमांक 2 मधील उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती. पोलीस बंदोबस्तात महिला उमेदवाराची पतीसह सुटका. परभणीच्या पाथरीत भाजपमध्ये कुरबुरी. पक्षानं एबी फॉर्म न दिल्यानं स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप जिल्हाध्यक्षांवर केली टीका. पक्षश्रेष्ठींनी तातडीनं भुमरे यांची उचलबांगडी करावी, नेत्यांची मागणी. नंदुरबारच्या नवापूर नगरपालिकेसाठी अपक्ष उमेदवार विश्वास बडोगे यांचा प्रचार सुरू. नवापूरमधील सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास न केल्यानं जनता अपक्ष उमेदवारावर विश्वास दाखवेल. विश्वास बडोगे यांची प्रतिक्रिया. पालघरमध्ये नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू. आमदार राजेंद्र गावितांकडून इच्छुकांच्या बैठका. सर्व निवडणुकीत शिवसेनेला यश मिळेल, गावित यांनी व्यक्त केला विश्वास. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांसाठी 2,25,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार. तब्बल 9 वर्षांनी होणार निवडणूक. मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये उत्साह. धाराशिवच्या परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीतून 18 जणांची माघार. नगराध्यक्षपदाच्या 3 तर नगरसेवक पदाच्या 15 जणांची माघार. नंदुरबार नगरपालिकेसाठी जिल्ह्यातील आजीमाजी नेते प्रचाराच्या मैदानात. शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, भाजपचे आमदार विजयकुमार गावित, माजी खासदार हिना गावित आपापल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील. नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालकांचं काम बंद आंदोलन. कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांपासून वेतन नाही. सावनेर पंचायत समितीच्या 75 ग्रामपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं नाही.